नमस्कार, स्वाद विश्वमध्ये आपलं स्वागत। हिवाळ्यामध्ये डिंकाचे लाडू अगदी प्रत्येकाने खायला हवेत, पण डिंक लाडू करायला थोडा जास्त वेळ लागतो, त्यामुळे ते सगळ्यांना करणं शक्य नसतं। म्हणून आज आपण खूप कमी वेळेत होणारे, सगळ्यांना सहज करता येतील असे डिंक लाडू इतकेच पौष्टिक लाडू कसे करायचे ते बघतोय। या लाडूमध्ये गुळाचा आणि साखरेचा वापर केला नाही, त्यामुळे ते अजून पौष्टिक होतात आणि लहान मोठे सगळेच खाऊ शकतात। चला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी या लाडूसाठी लागणारे कोरडे जिन्नस भाजून घेऊ। इथे एक पॅन मध्यम गॅसवरती गरम करत ठेवलाय आणि त्यामध्ये एक मोठा चमचा तीळ, एक मोठा चमचा जवस आणि एक मोठा चमचा पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याचे बिया घेतल्यात आणि ह्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या। आता तीळ आणि जवस असे उडायला लागले की समजायचं ते भाजले म्हणून। आता त्यानंतर यामध्ये एक 50 ग्रॅम सुकं खोबरं घ्यायचं, साधारण एक मध्यम आकाराची वाटी भरून होईल आणि हे सुकं खोबरं सुद्धा तांबूस रंग येईपर्यंत परतून घ्यायचं, म्हणजे मग याचा कच्चा वास निघून जातो, लाडू बरेच दिवस टिकतात। असा हलकासा तांबूस रंग आला की मग खोबरं बाजूला काढून घ्यायचं। आता त्यानंतर याच पॅनमध्ये मखाने भाजून घेऊ। तर इथं मी साधारण 70 ते 80 ग्रॅम मखाने घेतलेत, कपाने मोजले तर ते 2 कपापेक्षा जास्त होतील। आता हे मखाने एकदम कमी गॅसवरती असं सतत परतत भाजून घ्यायचे, म्हणजे मग ते पॅनच्या तळाशी लागत नाहीत आणि मखाने भाजत आली की त्यावरती असे लालसर डाग व्हायला लागतात। यातला एखादा मखाना हाताने असा तोडून बघायचा, तो सहज असा छान फुटला की मग समजायचं मखाने व्यवस्थित भाजलेत म्हणून। आता हे मखाने व्यवस्थित भाजलेत, आपण बाजूला काढून घेऊ। तर असे कोरडे जिन्नस भाजून झाले की मग त्याच पॅनमध्ये घ्यायचं 4 मोठे चमचे साजूक तूप। या तुपामध्ये सगळ्यात आधी डिंक तळून घ्यायचा, कारण डिंक तळण्यासाठी थोडं जास्त तूप लागतं। इथं मी 2 मोठे चमचे डिंक घेतलाय, तुम्ही हवं तर प्रमाण थोडंसं वाढवूही शकता। आता डिंक या तुपामध्ये व्यवस्थित तळून घ्यायचा। डिंक कच्चा राहिला तर मग लाडूमध्ये तो करकरीत लागतो, त्यामुळे डिंक व्यवस्थित तळणं महत्त्वाचं आहे। तर आता हा डिंक तळला हे ओळखायचं कसं, तर डिंकामध्ये हे तूप शोषलं जातं, त्यामुळे मग डिंकाचा आकार वाढतो, डिंक छान असा हलका होतो आणि ट्रान्सपरंटही होतो। यालाच डिंक फुलवून घेणे असं म्हणतात। तर डिंक असा छान फुलला की मग हा डिंक बाजूला काढून घ्यायचा। आता डिंक तळून झाल्यानंतर या शिल्लक राहिलेल्या तुपामध्ये काही सुकामेवा तळून घ्यायचा। तर सगळ्यात आधी अक्रोड, तर इथं मी 50 ग्रॅम अक्रोड घेतलेत, साधारण अर्ध्या मिनिटासाठी असे परतून घ्यायचे। अक्रोडाला असा खुमट वास असतो, मग अक्रोड असे परतून घेतले की तो वास निघून जातो आणि लाडूला सुद्धा तसा वास येत नाही। त्यानंतर त्यामध्ये बदाम तळून घ्यायचे। तर इथं मी 50 ग्रॅम बदाम घेतलेत, सगळा सुकामेवा प्रत्येकी 50 ग्रॅम घेतला आहे, पण त्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। बदाम साधारण एक अर्धा मिनिट परतून घेतले की मग त्यानंतर काजू सुद्धा इथं 50 ग्रॅम घेतलेत। काजू तळायला जास्त वेळ लागत नाही। आता बदाम आणि काजू असे तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतले, तळून घेतले की मग हे बाजूला काढायचे। इथं काजू बदामासोबतच तुम्ही 50 ग्रॅम पिस्ता सुद्धा घेऊ शकता। आता काजू बदाम तळून झाले की मग यामध्ये आळीव तळून घ्यायचा। तर इथं मी एक मोठा चमचा आळीव घेतलाय, याला आळीव, हळीव किंवा हलीम असंही म्हणतात। आता आळीव साधारण अर्धा मिनिट तळून झाला की मग यामध्ये घ्यायचे आहेत 50 ग्रॅम मनुका। मनुका सगळ्यात शेवटी तळायचा, कारण मनुक्यामध्ये सगळं तूप शोषलं जातं। इथं मी 50 ग्रॅम काळा मनुका घेतला, तुमच्याकडं जे असतील ते घ्या किंवा बेदाणे घेतले तरीही चालतील। मनुका थोडासा परतून झाला की मग यामध्ये घ्यायचं आहे खजूर। तर इथं 200 ग्रॅम खजूर घेतलेत, खजुराच्या बिया काढून ते व्यवस्थित बघून घ्यायचे। खजूर शक्यतो असे मऊसूत घ्या, म्हणजे मग लाडूला छान बाइंडिंग येतं। आता गॅस बंद करायचा, कारण खजूर आपल्याला खूप जास्त परतायचे नाहीयेत, हलकेसे फक्त परतून घ्यायचे। आता हे मनुके, खजूर आणि अळीव बाजूला काढून घेऊ। तर आता हे सगळे जिन्नस मिक्सरमधून वाटून घेऊ। तर सगळ्यात आधी कोरडे जिन्नस, त्यामध्ये मखाने व्यवस्थित बारीक करून घ्यायचे, त्याची छान पूड करून घ्यायची, म्हणजे मग लाडू छान खुसखुशीत होतात। इथं जर मखाने तुमच्याकडे नसतील किंवा तुम्हाला वापरायचे नसतील तर तुम्ही नाही घेतले तरी चालतील, किंवा त्याऐवजी तुम्ही पाव कप गव्हाचं पीठ खमंग भाजून घेतलं तरीही चालेल, म्हणजे मग लाडू छान खुसखुशीत होतात। आता मखाने वाटून झाले की त्यानंतर डिंक वाटून घ्यायचा। डिंक सेपरेटच वाटून घ्यायचा, म्हणजे मग तो छान बारीक होतो। डिंक वाटून झाला की मग त्यानंतर काजू, बदाम, खोबरं म्हणजे जो काही सुकामेवा घेतलाय तो सगळा सुकामेवा बारीक करून घ्यायचा। सुकामेवा खूप जास्त बारीक करायचा नाही, त्याची अशी जाडसरच पूड ठेवायची।
आता यामध्ये भाजून ठेवलेले जवस, तीळ आणि भोपळ्याच्या बिया घालायच्या. हे मी वाटून घेतलं नाही कारण हे लाडूवरती दिसायला छान दिसतं म्हणून, पण तुमच्या घरात जर हे खात नसतील तर तुम्ही हे मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता. आता हे असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर हे परतून घेतलेले खजूर आणि मनुके मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे, म्हणजे मग ते छान एकजीव होतात आणि लाडूमध्ये व्यवस्थित मिसळले जातात. आता या मिश्रणामध्ये अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा जायफळाची पूड घालायची आणि वाटून घेतलेलं हे खजूर आणि मनुका या मिश्रणामध्ये घालायचं. आता हे हातानेच असं व्यवस्थित मिसळून घ्यायचं, म्हणजे मिश्रण छान एकजीव होईल. इथं जे आपण तुपाचं प्रमाण घेतलंय ते बरोबर झालंय, लाडू अजिबात तुपकट झाले नाहीत. आता इथं जरी खजुराचा वापर केला असला तरी लाडू चिकट होत नाहीत, कारण मखाण्याचा वापर केला आहे, त्यामुळे लाडू छान खुसखुशीत होतात. आणि याचे असे मध्यम आकाराचेच लाडू बनवायचे, म्हणजे रोज सकाळी एक लाडू 1 कपभर दुधासोबत घेतला तर तुमचा नाश्ता झाल्यासारखंच आहे. तर एवढ्या खजुराच्या प्रमाणामध्ये मध्यम गोड लाडू तयार होतात. थोडे जास्त गोड हवे असतील तर खजुराचं प्रमाण वाढवा, किंवा मग यामध्ये 2 ते 3 चमचे बारीक चिरलेला गूळही वापरू शकता. तर एवढ्या प्रमाणात मध्यम आकाराचे 22 लाडू तयार होतात. आणि यामधलं जे साहित्याचं प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. तर नक्की करून बघा अशा सोप्या पद्धतीने केलेले डिंक लाडू. केल्यानंतर कमेंट करून कळवा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबही करा. परत भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.